साईबाबांच्या समाधीचं व्यवस्थित दर्शन घेता आलं नाही आणि त्याचमुळे ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी ग्रामस्थांनी साईबाबांच्या समाधीला लावलेल्या काचा काढल्या। जोपर्यंत समाधीचं व्यवस्थित दर्शन घेऊ दिलं जात नाही तोपर्यंत काचा लावून देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला। दरम्यान साई संस्थांच्या रुग्णालयात देखील ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन केलं। शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रुग्णालयामध्ये व्यवस्थित सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। की सर्व साईभक्तांना समाधीचं दर्शन झालं पाहिजे आणि सतत हे गावकरी त्यांच्याकडे मागणी करतात आणि त्यांनी मान्य देखील करतात। पुन्हा तीच परिस्थिती होतात। समाधी शताब्दी वर्ष आहे। बाबांकडे अनेक देशातून विदेशातून भाविक येणार आहे आणि गर्दीच्या परिस्थितीमध्ये 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये प्रशासकीय अधिकारी जर लक्ष देत नसेल तर हे दुर्भाग्य आहे। बाबा श्रीमंताचे नसावे, सर्वसामान्य माणसाला चांगल्या प्रकारचं दर्शन घेता यावं म्हणून काच काढावा आणि चांगल्या प्रकारचं दर्शन घेता यावं अशा प्रकारची आमची सिटीची ग्रामस्थांची भूमिका होती। पण बाबाचं सिंहासन सोन्याचं झालं आणि मग या सिटीमध्ये येणारा जो साईभक्त आहे, जो VIP आहे, त्याच्यासाठी काचा खुल्या करणं आणि त्याला दर्शन देण्याची साईबाबा संस्थांची प्रथा आहे ती चुकीची आहे। म्हणून आमचं या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी विनंती केली आज संस्थांना का प्रशासनाला का साईबाबा संस्थांच्या ह्या मंदिराच्या काचा काढावा आणि सर्वसामान्य माणसाला दर्शन द्यावं।